मी इयत्ता 4थी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जी.प.प्रा. आदर्श शाळा खंडाळी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व पूज्य गुरुजनवर्ग व इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, शिक्षक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. प्रथमतः समाज घडवणाऱ्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन साने गुरुजी, महात्मा ज्योतिबा फुले आणि तमाम शिक्षकांना प्रणाम करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. खरं तर आज एक शिक्षक काय करू शकतो याचे महान उदाहरण जगाला दाखवून देणारे भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. हा जन्मदिवस अर्थात 5 सप्टेंबर देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा होतोय. उपस्थित सर्वांनी स्वतःचे बालपण आठवा. मुलांचे दुसरे आई वडील बनून मायेने काळजी घेणारे मी अनेक शिक्षक पाहिले आहेत. स्वतःच्या विद्यार्थ्यांच्या अपयशामुळे शिक्षकांना अश्रू ढाळताना पाहिले आहे. लोखंडाचे सोन्यात रूपांतर करणारे परीस मी कधी पाहिले नाही. कदाचित ते काल्पनिकही असतील, पण चालते बोलते परीस मी पाहिले आहे. होय, अनेक बालकांचे सोनेरी नागरिक बनवणारे मी अनेक शिक्षक पाहिले आहेत. अशा शिक्षकांचा मला सदैव अभिमान वाटतो. ज्या प्रकारे कुंभार हा चिखलाच्या गोळ्याला आकार देऊन त्यास मडकी घडवतो, त्याचप्रमाणे शिक्षकासमोर आणलेला विद्यार्थी हा एक चिखलाचा गोळा असतो. शिक्षक हे त्याला आकार देऊन घडवतात. समाजामध्ये हल्ली एक वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. कोणीतरी विचारलं, काय शिकलीस किंवा काय शिकलास, आणि जर त्या व्यक्तीने सांगितलं मी डी.एड केलंय किंवा बी.एड केलंय, तर तो समोरचा विचारणारा, अरे मग तू इंजिनिअरिंग का नाही केलं, मग तू एमबीबीएस ला का नाही गेला, मग तू नर्सिंगला का नाही गेला, अरे पण तुम्हाला हे का कळत नाही, मोठमोठे डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील हे सगळे एका शिक्षकाच्या हाताखालून गेलेले असतात. शिक्षक हे संपूर्ण देशाची पिढी घडवत असतात. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असे म्हणून शिक्षकाला परमेश्वरापेक्षाही महान मानले आहे. हे शाश्वत सत्यही आहे. एक प्रामाणिक शिक्षक घडवण्याचे काम करतो ना की बिघडवण्याचे. एक शिक्षक सदैव सकारात्मक बदलाचे काम करतो ना की नकारात्मक. इंटरनेट जगतातील 2G ची जागा 4G ने घेतली. 4G ची जागा